नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, पैशाने रक्त विकत घेता येत नाही, ते माणसाने माणसासाठी द्यायचं असतं. आता अपघातामध्ये म्हणा, गंभीर आजारांमध्ये, प्रसूती दरम्यान किंवा शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासू शकते. पण अशा वेळी जर रक्ताचा अभाव असेल तर एखाद्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. भारतात शेकडो लोकांना रक्ताची गरज पडते, पण रक्तदान करण्याची संख्या अतिशय कमी आहे. रक्तदान केल्याने कुठलाच धोका नसतो, कुठलाच अपाय नसतो. उलट रक्तदानामुळे ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आरोग्यासाठी चांगलं आहे. एकदा केलेल्या रक्तदानाने आपण किमान 3 लोकांचा जीव वाचवू शकतो. ती केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर माणुसकीची पण गरज आहे. प्रेक्षको, या विषयावर जनजागृती व्हावी, या विषयावर माहिती पुरवावी, यासाठी आजचा आपला विशेष भाग ठेवलेला आहे. तर प्रेक्षको, आजचा आपण पहिल्यांदा चर्चेचा विषय बघूया. चर्चेचा विषय या प्रकारे आहे. चर्चेचा विषय रक्तदान काळाची गरज. रक्तदान काळाची गरज. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीती पाटील शिरसाट मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. मॅडमची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. त्या MBBS MD ट्रान्सफ्युजन मेडिसिन असून सेट GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटल मुंबई येथे ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर चला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, रक्तदान ही काळाची गरज, जो आपला आजचा विषय आहे, यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण की याला पर्यायच नाही आहे. आपण नेहमी ऐकतो रक्तदान करा, रक्तदान केलं पाहिजे, परंतु याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण ही जी चेन आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे तो जो रक्ताचा प्रवास आहे, डोनरच्या रक्तवाहिनीतून अनेक टप्पे पार करत पेशंटच्या रक्तवाहिनीत जाताना, म्हणजेच काय तर डोनरच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात रक्तदान करताना, पेशंट्सच्या ज्या काही अडचणी असतात, आणि ह्या दोघांच्या मध्ये जो दोरा असतो म्हणजेच ट्रान्सफ्युजन मेडिसिन डिपार्टमेंट, अर्थातच ब्लड बँक किंवा ब्लड सेंटर, तर त्यांचे काही लिमिटेशन्स असतात. हे जेव्हा आपण समजून घेऊ खोलवर, तेव्हाच आपल्याला रक्तदानाचं खरं महत्त्व कळू शकतं. नक्कीच. पण रक्तदानाची ही जी काही प्रक्रिया आहे, ते सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा. नक्कीच, रक्तदानाची प्रक्रिया ही सगळ्यांनाच माहिती आहे, फार सोपी आहे. जेव्हाही तुम्ही एखाद्या शिबिरामध्ये किंवा रक्तकेंद्रामध्ये रक्त डोनेट करायला जाल, तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन होतं. मुख्यतः तुमची नोंदणी होते, तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर एक फॉर्म दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे तपशील भरायचे असतात. मग एक प्रश्नावली असते, तुमची वैद्यकीय तपासणी होते, हिमोग्लोबिन, वजन, BP इत्यादी वगैरे तुमचं चेक केलं जातं. आणि वैद्यकीय तपासणी करताना तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही पात्र ठरत असाल तर मग तुम्हाला रक्तदानासाठी पुढे पाठवलं जातं. अगदी सोपी प्रक्रिया आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगितलं की एखाद्याला रक्तदान करायचं तर त्यासाठी तुमची वैद्यकीय तपासणी होते, त्यानंतरच तुम्हाला रक्तदानासाठी पात्रता धरली जाते आणि त्यानंतर रक्तदान करण्यात येतं. तर पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना ही भीती असते, बराचसा संभ्रम असतो, गैरसमज असतात. तर ते गैरसमज कुठले आहे रक्तदानाविषयी, ते आम्हाला समजून सांगा. नक्कीच, रक्तदानाशी संबंधित म्हणजे खूप कॉमन असे मिसअंडरस्टँडिंग्स, गैरसमज आहे. ते म्हणजे विकनेस, की मी जर रक्त दिलं तर माझ्या शरीरातलं रक्त कमी होईल, मग मला कमजोरी येईल. तर असं नसतं. शरीर हे नेहमी भरून काढत असतं. तुमच्या शरीराला चालना मिळते, नवीन रक्तपेशी तयार होतात. दुसरं खूप कॉमन म्हणजे निडलला, सुईला पाहून भीती वाटणे. तर सुई फार मोठी आहे तर तीही घाबरायचं कारण नाही, कारण सुरुवातीला ती सुई टोचते, पण त्यानंतर अगदी स्मूथली तुमचं डोनेशन होतं, तुम्हाला काहीही जाणवत नाही.
आणि तिसरं आणि म्हणजे जे मोस्ट कॉमन आहे ते असं की इन्फेक्शन होईल का, तर नाही, रक्तदात्याला इन्फेक्शनचा काहीच धोका नसतो. कारण की आपण जी नीडल आणि बॅग यूज करतो ती सिंगल यूज, स्टराईल आणि डिस्पोजेबल असते. म्हणजे तुमचं रक्तदान झालं की ती नीडल डिस्कार्ड केली जाते. तीच बॅग आपण डोनरला तपासणी केल्याच्या नंतर चढवण्यासाठी वापरतो. तर त्यामुळे इन्फेक्शनचा तर कुठे धोकाच नाही आहे. मग यामध्ये डोनरची काय जबाबदारी असते? म्हणजे जे रक्तदानासाठी जाणार आहे हां. त्यांचं रक्त ते डोनेट करणार आहे, हां. तर त्यामध्ये त्यांची काय जबाबदारी असली पाहिजे? डोनरची जबाबदारी ही खूप मोठी आहे. सर्वात प्रथम तर तुम्ही नियमितपणे रक्तदान करा, पुढे या, रक्तदान केलं पाहिजे. पण अजून एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जेव्हा तुमची वैद्यकीय तपासणी होते आणि तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात तर त्याचं तुम्ही अचूक उत्तर देणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ती जी प्रश्नावली असते ती अशी बनवलेली असते की डोनर सेफ्टी आणि पेशंट सेफ्टी ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेता ती प्रश्नावली बनवलेली असते. तर तुम्हाला जर कुठे असं वाटत असेल की तुमच्या रक्तामुळे डोनरला म्हणजे पेशंटला काही त्रास होऊ शकतो तर मग तुम्ही तिथे रक्तदानासाठी म्हणजे नकार देऊ शकतात किंवा जे काही तुमच्या मनात शंका असेल ती तुमच्या डॉक्टरांना तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना सांगू शकतात की मला अशी अशी शंका वाटते, मग त्याचं काही होऊ शकतं का, आणि तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. तुम्हाला म्हणजे योग्य ती माहिती आणि मार्गदर्शन केलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण गोष्ट जी असते ती गोपनीय असते. म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी तिथे मेंटेन केली जाते अगदी प्रत्येक डोनरच्या बाबतीत. तर ही डोनरची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. नक्कीच. पण मॅडम एक असा प्रश्न याच्यात येतो की म्हणजे एक क्लासिक केस अशी आहे की ग्रेट अमिताभ बच्चन यांना हेपॅटायटिस बी हे रक्तातूनच संसर्ग झालेला, आणि बऱ्याच जणांना भीती अशी असते की रक्तातूनच संसर्ग होऊ शकतो का, म्हणजे कुठल्या इन्फेक्शनचा. आता ते हेपॅटायटिस बी म्हणा, HIV म्हणा, तर तुम्ही तपासण्यांबद्दल सांगितलं, पण ह्याची पॉसिबिलिटी कितपत आहे? ॲक्च्युली कसं आहे, जेव्हाही तुम्ही रक्तदान करता तर तेव्हा FDA म्हणजे औषध आणि अन्न प्रशासन तर यांच्या क्रायटेरियानुसार प्रत्येक ब्लड सेंटरला 5 टेस्ट बंधनकारक आहे. म्हणजे त्या अनिवार्य आहे. तर त्या म्हणजे हेपॅटायटिस बी, सी, HIV, मलेरिया, सिफिलिस ह्या टेस्ट तर आपण प्रत्येक युनिटवरती करतो आणि ते क्लिअर झाल्याच्या त्याशिवाय म्हणजे सर्व टेस्ट क्लिअर झाल्याशिवाय ते युनिट पुढे पेशंटला दिलं जात नाही. परंतु कळत नकळत असं होऊ शकतं की कधीतरी एखादा डोनर इन्फेक्शनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो, त्याला संसर्ग होऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये काही लक्षणं नसतात. आणि जेव्हा तो असं काही मनात शंका ठेवतो, पूर्ण माहिती देत नाही, जसं मी पूर्वीच्या प्रश्नामध्ये सांगितलं, तर तेव्हा असं होऊ शकतं की तुमची जी टेस्ट आहे ती कदाचित निगेटिव्ह येऊ शकते. त्याला आपण विंडो पिरियड असं म्हणतो. तर मग त्यासाठीच डोनरची ही खूप महत्त्वाची म्हणजे जबाबदारी आहे की त्यांनी संपूर्ण माहिती वैद्यकीय तपासणीच्या वेळेस डॉक्टरांना द्यावी. म्हणजे त्यांना मार्गदर्शनही पुढे केलं जातं की जर समजा असं असं आहे तर मग तुम्ही पुढे कोणती टेस्ट केली पाहिजे, कन्फर्मेटरी टेस्ट काय आहे ते, आणि पूर्ण माहिती गोपनीय असते हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. नक्कीच. पण आपण केसेसही बघतो की हेपॅटायटिस बी हे ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे बऱ्याचदा संसर्ग झालेला आहे बऱ्याचशा लोकांना, आणि ते सायलेंट किलर सुद्धा आहे. तुम्ही विंडो पिरियड बद्दल खूप छान माहिती दिली की बऱ्याचदा इन्फेक्शन असतो पण ते ब्लड जे आपण तपासणी करतो त्यामध्ये दिसत नाही, आणि त्यामुळेच ते संसर्ग होण्याची शक्यता नक्कीच आहे. पण त्याची काळजी तुमच्याकडून पुरेपूर घेतली असते. म्हणजे टेस्ट तर आपण करतोच आहे, परंतु विंडो पिरियड हा जो आहे की तुम्हाला इन्फेक्शनची लागण झाली आहे परंतु तुमच्यात सिम्पटम्स नाहीये, कदाचित टेस्ट निगेटिव्ह येऊ शकतात, तर टेस्ट पॉझिटिव्ह येईपर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण विंडो पिरियड असं म्हणतो. तर त्याची काळजी घेणं हे शेवटी डोनरच्याच हातात असतं, रक्तदात्याच्याच हातात असतं. आता रक्ताची गरज नेमकी कोणत्या कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळते, की कुठल्या, जसं की आपण इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितले की प्रसूती दरम्यान किंवा अपघातामध्ये, तर असे कुठले जे इंडिकेशन्स आहे ब्लड डोनेशनसाठी? आता रक्त म्हटलं की आपल्या डोक्यात नेहमी एमर्जन्सीजच येतात की ट्रॉमा आहे, ॲक्सिडेंट आहे, याच केसेसमध्ये लागतं नक्की. पण अजूनही काही केसेस आहेत जसे की मेजर सर्जरीज आहेत, कार्डियक सर्जरी सारखे सर्जरीज झाल्या किंवा मग प्रसूती काळामध्ये झालं, कारण की आपल्या देशामध्ये अनेक स्त्रिया अनेमिक असतात आणि प्रसूती काळ हा असा आहे की तिथे भरपूर सारं ब्लड लॉस होऊ शकतं, रक्तप्रवाह म्हणजे होऊ शकतं. तर मग त्या केसमध्ये त्यांना रक्ताची गरज लागू शकते. परत अजून काही आजार असे आहेत
जे रक्ताशी रिलेटेड आहेत आणि त्या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्य रक्तावरती असतं, म्हणजे त्यांना रक्त चढवावं लागतं वेळोवेळी आणि त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. तर असेही काही आजार आहेत. काही म्हणजे त्या केसमध्ये त्यांना लाल पेशी चढवावं लागतात. एक्झाम्पल झालं की थॅलेसेमिया आहे, सिकल सेल अनेमिया आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अधूनमधून रक्त चढवावं लागतं. काही प्लेटलेट्सचे डिसऑर्डर झाले, तुमचे जे प्लेटलेट्स आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आहेत, नष्ट होत आहेत, त्या केसमध्ये तुम्हाला प्लेटलेट्स चढवावं लागत आहेत. लिव्हर तुमचं काम करत नाही आहे, क्लॉटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतो, त्या केसमध्ये तुम्हाला प्लाझ्मा चढवावा लागतो. पण त्यातल्या त्यात लाल पेशी आणि प्लेटलेट्स हे असे आहेत की त्यांना पर्यायच नाही आहे, ते कृत्रिमरित्या आपण बनवूच शकत नाही. तर असेही केसेस आहेत. आता तुम्ही थॅलेसेमियाचा उल्लेख केला, तर थॅलेसेमियामध्ये तर बरेचसे भाग मिळतात. तुम्ही त्याचे तज्ज्ञ आहात, मायनर, इंटरमिडिएट आणि मेजर. तर कुठल्या केसेसमध्ये आपल्याला रक्तदानाची गरज यांच्यात पडते आणि वारंवार रक्तदान म्हणजे वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज याच्यात का आहे? थॅलेसेमिया हा आजार पहिले आपण समजून घेऊया हा काय आहे. हा एक हिमोग्लोबिनोपॅथी आहे, हिमोग्लोबिनचा डिसऑर्डर आहे. हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजेच आईवडिलांमधून मुलांमध्ये येऊ शकतो. तर याच्यात असं होतं की आपलं जी लाल पेशी आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनचं जे स्ट्रक्चर असतं हिम आणि ग्लोबिन, त्या ग्लोबिन चेन आहे, त्याचं जे संतुलन आहे ते बिघडतं. त्यामुळे ते ॲबनॉर्मल स्ट्रक्चर काहीतरी फॉर्म होतं आणि ते टॉक्सिक असल्यामुळे ते स्वतःच्याच लाल पेशी नष्ट करतं. पण होतं असं की शरीर नेहमी प्रयत्न करतं, जसं मी सांगितलं की शरीर भरून काढतं, कॉम्पन्सेट करतं. तर जास्तीत जास्त लाल पेशी बनत जातात आणि प्रत्येक वेळेला ते डिफेक्टिव्ह असल्यामुळे त्या तरुण लाल पेशी नष्ट होतात. म्हणजे ही सगळी प्रक्रिया आपल्या बोन मॅरोमध्ये होत असते आणि त्यामुळे ह्या व्यक्तींमध्ये कायम अनेमिया असतो आणि त्यांना बाहेरून लाल पेशी द्याव्या लागतात, म्हणून त्यांना कायम रक्त चढवावं लागतं. तर आता याच्यामध्ये असे 3 प्रकार आहेत. एक तर म्हणजे आता आपल्यामध्ये जे कोणतेही जीन्स असतात ते जोडीमध्ये असतात. एक सेट आईकडून येतो आणि एक सेट वडिलांकडून येतो. तर आपले हे जे दोन्ही सेट जर अफेक्टेड असतील, जसं आपण आता डिस्कस केलं, तर दोन्ही सेट अफेक्टेड असले म्हणजे काय होतं की थॅलेसेमिया मेजर आहे, तर त्यांना रक्त चढवावं लागतं कायम स्वरूपासाठी. दुसरं असं आहे की एक कोणता तरी सेट अफेक्टेड आहे आणि एक सेट नॉर्मल आहे, त्याच्यावर आपण आपलं शरीर काम भागवतं. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हलक्या प्रमाणात अनेमिया असतो, परंतु त्यांना वारंवार रक्त नाही चढवावं लागत. आणि तिसरा प्रकार जो आहे तो ह्या दोघांच्या मधला आहे की त्यांना रक्त चढवावं लागतं, पण अधूनमधून म्हणजे 6 महिने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना असं 1-2दा रक्त चढवावं लागतं. तर हे असे 3 प्रकार आहे याच्यामध्ये. ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट जो आहे तो थॅलेसेमिया मेजर आहे. मेजर. मग यांना किती काळामध्ये परत परत रक्तदानाची म्हणजे रक्तची गरज पडू शकते? साधारणपणे जर तुम्ही पाहाल तर थॅलेसेमियाग्रस्त जी मुलं असतात ते लहानपणीच हा आजार डिटेक्ट होतो, वयाच्या 3 ते 6 महिन्यांमध्ये लक्षणं दिसायला लागतात. मग आपण टेस्ट करतो, मग आपल्याला कळतं की अरे असा प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांचा तो प्रवास सुरू होतो. दर 15 ते 20 दिवसाला रक्त चढवावं लागतं, काही मुलांना दर 1 महिन्याला रक्त चढवावं लागतं. असं त्यांचं ब्लड ट्रान्सफ्युजन सुरूच असतं. नक्कीच आपण थॅलेसेमियाबद्दल पुढे डिस्कस करूया. आणि मॅडमने जसं सांगितलं की मायनर, इंटरमिडिएट आणि मेजर असे त्याचे प्रकार असतात आणि मेजर आणि इंटरमिडिएटमध्ये आपल्याला रक्ताची गरज पडते. पण मायनर म्हणजे आपण प्रॅक्टिसमध्येही बघतो की बऱ्याचदा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, जे आयर्न कमी असल्यामुळे आपल्याला पांडू किंवा ॲनिमिया जे होतो ते बरेचदा ॲनिमियाचे जे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया वाटणारे पेशंट हे थॅलेसेमिया मायनरचे असतात. ते नंतर आपल्याला हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसने कळतं. पण हे खूप महत्त्वाचा पॉईंट सुद्धा आहे. आपण मॅडम सोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहा तर तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. जुने हिट नवे फिट, हिंदी गाण्यांचा संगीतमय धमाका, तराने पुराने, जुनी गाणी देतील दिलासा आणि नवीन गाणी करतील फुल मनोरंजन. जो भी सुने गाए झूमे छेड़े ऐसी ताल देखो. जिथे हृदयांच्या दारांनी सुरांची जादू, तिथे मनाला सुखावणारी सुरेल गाणी. तराने पुराने प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे रक्तदान काळाची गरज. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रीती पाटील मॅडम.
मॅडमनी ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला रक्तदान का केलं पाहिजे, त्याची प्रक्रिया कशी असते याबद्दल समजून सांगितलं. मॅडमनी ब्रेकला जाण्याआधी आपल्याला थॅलेसेमियाचा उल्लेख केलेला आणि त्याचे प्रकारही सांगितले आणि कोणाला रक्तदानाची गरज वारंवार पडू शकते याबद्दलही सांगितलं. मॅडम, माझा पुढचा प्रश्न थॅलेसेमियाशी संबंधितच आहे की थॅलेसेमिया पेशंट्समध्ये जसं तुम्ही सांगितलं की वारंवार रक्ताची गरज पडू शकते, मग त्यामध्ये कुठल्या अडचणी येतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय आहे? थॅलेसेमियाच्या पेशंट्समध्ये मेजर असा प्रॉब्लेम येतो की त्यांना वारंवार रक्त चढवल्यामुळे ॲलिम्युनायझेशन होतं आणि त्याच्यामुळे त्यांना मॅच्ड ब्लड मिळत नाही. तर कसं असतं, एक साधारण थॅलेसेमिक बाळाचं जे आयुष्य असतं ते कसं असतं की त्याला एक अपॉइंटमेंट दिली जाते प्रत्येक महिन्याला. त्या दिवशी तो शाळेचा म्हणजे खाडा होतो, सोबत जे पालक असतात दोघांपैकी एक जण त्यांचा खाडा होतो आणि मग ते सकाळी येतात, सॅम्पल देतात आणि मग कळतं की अरे ब्लड मॅच्ड येत नाही आहे. मग तो त्या दिवशीचा त्यांचा जो दिवस असतो तो वाया जातो, त्यांना नेक्स्ट अपॉइंटमेंट दिली जाते. त्याशिवाय जे म्हणजे अनिमियामुळे होणारे जे त्रास आहे, म्हणजे दम लागणे, थकवा येणे, स्कूलमधली ॲक्टिव्हिटी कमी होणे, हे सगळे त्रास त्या मुलाला नेक्स्ट ट्रान्सफ्युजन मिळेपर्यंत सहन करावे लागतात. तर हे प्रॉब्लेम ॲलोइम्युनायझेशनमुळे होतं. ॲलोइम्युनायझेशन म्हणजे काय, वारंवार आपण रक्त चढवतो त्याच्यामुळे होतो. आता बरेचशा ज्या ब्लड बँक्स आहेत, म्हणजे ज्या जिथे खूप ॲडव्हान्स्ड टेस्टिंग होते, तिथे सुरुवातीपासूनच राईट फ्रॉम फर्स्ट ट्रान्सफ्युजन त्या बाळांमध्ये ना एक एक्सटेंडेड फिनोटायपिंग म्हणून ॲडिशनल काही टेस्टिंग केल्या जातात आणि मग त्या ॲडिशनल टेस्टिंगमध्ये जे मॅच्ड ब्लड असतं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते ब्लड त्यांना सुरुवातीपासून मिळतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फार लवकर नाही आढळत किंवा खूप कमी प्रमाणात आढळतात. पण ज्या पेरिफेरीच्या ज्या रिमोट एरियाजमध्ये छोट्या ब्लड बँक्स आहेत, छोट्या शहरांमध्ये आहे, तिथे कारण ह्या टेस्ट ज्या आहेत ह्या काही बंधनकारक नाही आहे, आवश्यक आहेत पण बंधनकारक नाही. मग जिथे ह्या टेस्टिंग होत नाही, साधारण टेस्टिंग होतात ज्या सर्वसामान्य पेशंट्समध्ये केल्या जातात त्या, तर मग त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स ह्या बाळांमध्ये होऊ शकतं. तर मग आता याच्यात आपल्याला सोल्युशन पण काढणं, म्हणजे आपण प्रॉब्लेम तर डिस्कस करतोय पण याच्यावर सोल्युशन पण तर निघालं पाहिजे ना. तर सोल्युशन आपण असं करू शकतो की जी लोक नियमितपणे रक्तदान करतात तर ती लोक म्हणजे साधारणपणे 8 ते 10 लोक असं समन्वय साधून आणि एक कॉमन इंटरेस्टनी, जर समजा एखाद्या जवळच्या ब्लड बँकला तुम्ही अप्रोच केलं, त्यांना सांगितलं की आम्ही एक शेड्यूल बनवलं की आम्ही नियमितपणे टाईम टू टाईम ब्लड डोनेट करत जाऊ आणि आमचं ब्लड ह्या बाळासाठी तुम्ही प्लीज रिझर्व करा, अशी जर तुम्ही रिक्वेस्ट केली, तर मग त्याच्यामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे ब्लड मॅच्ड मिळत नाही आहे, ते कदाचित कमी होऊ शकतात. म्हणजे कम्प्लिटली नाहीसे होऊ शकत नाही ते आहे, पण ॲटलिस्ट त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते कमी होऊ शकते. कारण की साधारणपणे तुम्ही विचार करा, एका मुलाला जेव्हा 21 ते 30 दिवसाला रक्तदानाची म्हणजे रक्त चढवण्याची गरज असते, म्हणजे वर्षातून त्याला 12 ते 16 वेळा रक्ताच्या पिशव्या चढवल्या जातात आणि तेच तुम्ही जर 5 वर्षांसाठी जर कॅल्क्युलेट केलं तर 12 × 60 म्हणजे कमीत कमी 60 वेगवेगळ्या लोकांचं रक्त त्याला चढवलेलं असतं 5 वर्षांच्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यामुळे हे ॲल्युमिनायझेशनचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात, म्हणजे ब्लड मॅच न होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात जिथे ॲडिशनल टेस्टिंग केली जात नाही अशा ब्लड बँक्समध्ये. तर तिथे आपण हे एक सोल्युशन काढू शकतो. नक्कीच, त्याबद्दल आपण आणखीन चर्चा करू. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय, दीपक दोईफडे बोलतायत अकोल्यावरून. दीपकजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हा, हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मी दीपक दोईफोडे बोलतो, गोरेगाव तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोल्यावरनं. माझा असा प्रश्न आहे की कोणती व्यक्ती रक्तदान करू शकते आणि कोणत्या वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकते? धन्यवाद. ॲक्च्युली असं आहे, 60 ते 65 वर्षापर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता. म्हणजे जर तुम्ही नियमितपणे रक्तदान करताय तर तुम्ही अगदी 65व्या वर्षापर्यंत रक्तदान करू शकतात आणि निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात. तर ती निरोगी ही कसं ठरतं हे सर्वसाधारण माणूस नाही ठरवू शकत. त्याच्यासाठीच आपल्याकडे वैद्यकीय तपासणी केली जाते, हिमोग्लोबिन चेक केलं जातं, वजनाचा क्रायटेरिया असतो आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये ठरतं की कोणती व्यक्ती पात्र आहे किंवा नाही आहे. पण जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर निरोगी व्यक्ती, सशक्त व्यक्ती रक्तदान करू शकते. नक्कीच. मॅडम, त्यासोबत एक पुढचा प्रश्न असा आहे की कॅरियर हा जो प्रकार असतो, आपल्याला डोनरबद्दल तर सगळं माहीतच आहे, पण कॅरियर हा जो प्रकार असतो तर या सगळ्या आजारांमध्ये कॅरियरचा काय रोल आहे? म्हणजे
याच कॅरियरचं तुमचं मत काय आहे? हां, कॅरियर्स हे जे असतात, जसं आपण बघितलं की ही जेनेटिक डिसऑर्डर आहे, आई वडिलांकडून मुलांकडे येणार आहे. तर कॅरियरमध्ये मी जसं आधी सांगितलं की एक सेट नॉर्मल आहे आणि एक मध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, म्हणजे ह्या आजाराशी रिलेटेड जो जीन आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे. मग यांच्यामध्ये सौम्य प्रमाणात अनेमिया असतो, यांना कळत नाही. पण पुढे काय होतं की ही व्यक्ती जेव्हा एखाद्या कॅरियरशी लग्न करते, म्हणजे अगदी नकळत होतात ह्या गोष्टी, अवेअरनेस नसतो त्याच्यामुळे, तेव्हा या 2 कॅरियर्सला एकत्र आल्यावर त्यांना जे मूल होईल ते थॅलेसेमिया मेजर ग्रस्त असू शकतं. म्हणजे 25% चान्स आहे की ते मूल मेजर डिसऑर्डरचं असू शकतं, 50% चान्स आहे की ते कॅरियर पण असू शकतं, तर अशी, आणि 25% चान्स आहे की ते नॉर्मल असू शकतं. म्हणजे एक मला उदाहरण सांगावंसं वाटतं तुम्हाला ह्या प्रश्नाशी रिलेटेड, की मी अशी एक फॅमिली बघितली आहे की जिथे स्ट्रेट एका घरात 4 मुलं थॅलेसेमिया मेजर ग्रस्त आहे. आता तुम्ही म्हणाल की 25% चान्स आहे. 25%चा अर्थ असा नाही की 4 मुलं त्यांच्यापैकी एकच अफेक्टेड असेल. प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% चान्स आहे की ही प्रेग्नन्सी अफेक्टेड असू शकते. तर 4 मुलं एकाच घरात थॅलेसेमिया ग्रस्त आहे, एक मूल आहे जे नॉर्मल आहे. तर अशीही केसेस आहेत. एक फॅमिली आहे जिथे 2 भावंड आहेत, दोघांना मिळून 5 मुलं आहेत, त्यांच्यापैकी 4 थॅलेसेमिया ग्रस्त आहेत म्हणजे मेजर डिसऑर्डर, आणि एक जे आहे एक कॅरियर आहे. तर अशीही म्हणजे एक्सपिरियन्स बघितलेत, म्हणजे आलेत मला. हा जो आपला कार्यक्रम आहे हॅलो डॉक्टर, हा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर पूर्ण जगभरात बघितला जातो. आपल्याला एक प्रश्न मॅडम आलेला आहे, तो ऑस्ट्रेलिया सिडनीवरून आहे, मेल असा आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की माझ्या मामी बहिणीला 3 वर्षापूर्वी सिकल सेल डिसीज डायग्नोज झाला आणि तिला सध्या वेळोवेळी रक्त चढवावे लागते. तर या संदर्भात आपण काय मार्गदर्शन करू शकाल? आणि त्यांनी अजून एका बाळाचा विचार केला तर त्याला पण हा डिसीज होऊ शकतो का? काय सांगाल? तर अंकिता चौधरी यांचा प्रश्न आहे, सिडनी ऑस्ट्रेलियावरून. ओके. तर असं आहे की सिकल सेलमध्ये वारंवार रक्तदान म्हणजे रक्त चढवावं लागतंय. तर ॲक्च्युली याच्यात मेडिकल मॅनेजमेंट हा पण एक प्रकार असतो. गोळ्या औषधं सुरू करून बाळाचं वय जर 2 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते कन्सल्ट करून त्याबद्दल माहिती घेऊ शकतात. दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्या बाळाचा विचार केला तर आता जी ऑलरेडी जी 2 लोक, सपोज एक्झाम्पल देते मी, की कॅरियर असतील, आता त्यांनी त्यांच्या टेस्ट तर केल्याच असतील, ते दोघं जर सपोज कॅरियर असतील आणि मग अशा व्यक्तींनी काय करावं? तर त्यांच्यासाठी असा उपाय आहे की आजकाल जी लोक IVF करू शकतात, तर IVFमध्ये एक ऑप्शन आहे की जर तो एम्ब्रियो अफेक्टेड असेल तर तुम्ही इम्प्लांट करू नका, जर नसेल तर गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की आफ्टर कन्सेप्शन, म्हणजे आता गर्भधारणा झाल्याच्या नंतर 10 ते 11व्या आठवड्यामध्ये काही तपासण्या करू शकतो आपण, आणि त्याच्यामध्येही तुम्ही माहिती मिळवू शकता की ते बाळ थॅलेसेमिया मेजर ग्रस्त आहे का. जर मेजर आजार असेल तर मग तो तुमचा निर्णय आहे की पुढे तुम्हाला प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची आहे की नाही. म्हणजे कायद्यानुसार, कायद्यामध्ये याच्यात तरतूद केलेली आहे. तर मॅम, ब्लड ग्रुपबद्दल आपण चर्चा करूया. बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, बॉम्बे ब्लड ग्रुप खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. बॉम्बे ब्लड ग्रुपचा अर्थ असा आहे की तो खूप कमी लोकांमध्ये आढळला जातो आणि तो बॉम्बेच्या लोकांमध्ये असतो असं नाही आहे. त्याचा शोध बॉम्बेमध्ये लागला आहे. डॉक्टर भाटिया आणि डॉक्टर भेंडे या दोघांनी मिळून याचा शोध लावला आहे, आणि त्याचा शोध म्हणजे आज जे सेंट जीएस मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटल आहे, ब्लड बँक जिथे आहे, तिथे त्याचा शोध लागलेला आहे. तर ह्या व्यक्तींना एक खास मला सूचना द्यायची आहे की तुम्ही जर तुमच्या परिचयामध्ये किंवा तुम्ही स्वतः जर बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहात तर प्लीज तुमची फॅमिली स्क्रीनिंग करून घ्या. म्हणजे अजून कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपची आहे का. आणि म्हणजे स्पेशली फॉर फिमेल्स, स्त्रियांसाठी, गर्भवती स्त्रियांसाठी, त्यांना केव्हाही म्हणजे C-सेक्शन लागू शकते, एमर्जन्सी येऊ शकते, तर त्यांनी खास करून जवळच्या ब्लड बँकला कळवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण बॉम्बेच्या व्यक्तींना आपण अशी सूचना देतो की प्लीज तुम्ही कधीही डोनेट करू नका, तुम्ही खूप प्रेशियस आहात, तर तुम्ही ऑन डिमांड डोनेट करा. म्हणजे जसं एखादी फिमेल आहे, आपल्याला माहिती आहे की ही ह्या तारखेला ड्यू आहे, हिला लागू शकतं, आणि ब्लडची एक्सपायरी साधारण 35 दिवस असते कमीत कमी, तर मग तसं प्लॅन करून आपण त्यांचं डोनेशन घेऊ शकतो, जेणेकरून त्या व्यक्तीला जर एमर्जन्सीमध्ये लागलं तर ते आपल्या कामात येऊ शकतात.
नक्कीच, म्हणजे हे रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. हा, असं खूप म्हणायला कमी लोकांमध्ये आढळला जातो हा रक्तगट. नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की रक्तातले घटक कोणते, जसं आपण याबद्दल आधी चर्चाही केली, पण रक्तातले नेमके घटक कोणते आणि ते डोनेट करता येऊ शकतं का? हा, रक्तात तसे जसे लाल पेशी असतात, पांढरे पेशी असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, आणि प्लेटलेट्स असतात जे जखम झाली असेल ते भरून काढण्यामध्ये मदत करतात, द्रव पदार्थ प्लाझ्मा असतो. तर यापैकी तुम्ही प्लेटलेट्स डोनेट करू शकतात, त्याला प्लेटलेट फेरेसिस आपण असं म्हणतो. तर यात आणि रक्तदानामध्ये काय फरक आहे, कारण रक्तदान केल्यावर सुद्धा त्याचं विभाजन 3 वेगवेगळ्या कॉम्पोनंट्समध्ये होतं, पण त्याच्यामध्ये जे प्लेटलेट्स निघतात त्याचा डोस फार कमी असतो. प्लेटलेट डोनेशन ही प्रक्रिया अशी आहे की याच्यामध्ये आपण तुमचं पूर्ण रक्त नाही घेत आहोत, संपूर्ण रक्त, तुमचा रक्तातले फक्त प्लेटलेट्स आपण घेत आहोत. तर ती ही एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि पण याचे फायदे असे आहे की तुम्ही वर्षातनं 24 वेळा हे करू शकतात, आणि म्हणजे आठवड्यातनं 2 वेळाही करू शकतात जर एमर्जन्सी असेल तर, कारण की प्लेटलेट्स 48 तासात भरून निघतात. मॅक्सिमम तुम्ही वर्षातनं 24 वेळा करू शकतात. आणि याच्यातनं जो प्रोडक्ट निघतो तो ॲक्च्युली क्वालिटी प्रोडक्ट असतो, याचा डोस तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. पण मग आता तुम्ही म्हणाले याची गरज कुठे आहे, तर याची गरज जसे कॅन्सरचे ज्या ट्रीटमेंट्स आहेत, मोठे आजार आहेत, तर किंवा मेजर सर्जरीज आहे जिथे भरपूर प्रमाणात तुम्हाला प्लेटलेट्सच्या पिशव्या चढवाव्या लागणार आहे, तर त्या केसेसमध्ये याचा फार उपयोग होतो. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून, जे आपला कार्यक्रम आवर्जून बघतात. मंगलजी ताई, तुमचा प्रश्न विचारा. मंगलताई, प्रश्न विचारा. हो, नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की रक्ताच्या बॅगा असतात ना बँक ब्लड मध्ये, तर त्याची काळजी कशी घेतात? आजकाल रक्ताची गरज आहे आणि काही काही जणांना काही रक्त म्हणजे हा ग्रुप सापडत नाही किंवा त्या ग्रुपचं रक्त मिळत नाही, मग त्यावेळेला आपण काय करतो? नक्कीच याचं आपण उत्तर विश्रांतीनंतर घेणार आहोत. तर पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर प्रीती पाटील मॅडमसोबत. विश्रांतीच्या आधी आपल्याला एक फोन आलेला मंगलताई यांचा, त्याचं आपण पहिले उत्तर घेऊया. मॅडम, काय सांगाल? जेव्हा एखादं रक्तगटाचं म्हणजे ब्लड बॅग अवेलेबल नसते तेव्हा आपण काय करतो, तर आपण बाकीच्या ज्या रक्त केंद्र आहेत त्यांना आपण संपर्क करतो, पेशंटला अवेलेबल करून देतो. तर किंवा मग आपले जे व्हॉलंटरी डोनर्स असतात, प्रत्येक रक्तकेंद्राकडे एक व्हॉलंटरी डोनरची लिस्ट असते ग्रुपप्रमाणे, म्हणजे ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह. तर गरजेनुसार आपण तितक्या डोनर्सला संपर्क करतो. प्रत्येक रक्तकेंद्रामध्ये सोशल वर्कर्स, काउन्सिलर्स असतात, त्यांच्याकडे ही यादी असते आणि ते फार छान पद्धतीने कोऑर्डिनेट करतात. जिथे कुठे अवेलेबल असेल त्यांना माहिती असते, आणि कारण हे ब्लड बँकचे एक पूर्ण चेनच असते, ते एकमेकांच्या संपर्कात कायम असतात आणि आपण पेशंटला ते अवेलेबल करून देतो. नक्कीच. विश्रांतीच्या आधी तुम्ही प्लेटलेट ट्रान्सफ्युजनबद्दल आम्हाला सांगितलं की रक्तातला हा घटक आपण ट्रान्सफ्यूज करू शकतो. त्यासोबत दुसरा एक घटक महत्त्वाचा असतो तो म्हणजे WBC. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की याचं पण ट्रान्सफ्युजन असतो का? हां, WBCs म्हणजे पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करतात साधारणपणे. परंतु काही पेशंट्स रुग्ण असे असतात की ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन कंट्रोलच होत नाही आहे, अँटीबायोटिकचा काही असरच होत नाही आहे. मग त्या पेशंट्समध्ये आपण ग्रॅन्युलोसायटोफेरेसिसने जे मिळालेले WBCs असतात ते चढवतो. म्हणजे ग्रॅन्युलोसायटोफेरेसिस असं त्या प्रोसिजरचं नाव आहे. ती डोनरवर केली जाते. डोनरमधून पांढऱ्या पेशी सेपरेटली कलेक्ट केले जातात. सिमिलरली जसं आपण प्लेटलेट कलेक्ट करतोय तसं ग्रॅन्युलोसाइट्स आपण कलेक्ट करतो आणि ज्या पेशंट्सला गरज आहे त्यांना आपण देतो. ती थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे, परंतु ही प्रोसिजरसुद्धा फार उपयोगाची ठरते पेशंटसाठी. पण ते कुठले केसेस आहेत, कुठले इंडिकेशन्स आहेत त्याला की WBC कुणाला गरज पडते? कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांची जी इम्युनिटी असते ती अतिशय खालावलेली असते. तर मग त्या पेशंट्समध्ये असं असतं की अँटीबायोटिक कव्हरही बरेचदा काम करत नाही. मग त्या केसेसमध्ये यांचा उपयोग होतो. त्यासोबत अजून मोस्टली तरी असेच आजार आहेत जे दीर्घकाळ चालत आहेत आणि अँटीबायोटिक जिथे काम करत नाही आहे तिथे याचा नक्कीच फायदा होतो. असे बरेच आजार आहेत जे दीर्घकाळ चालत आहेत, त्यांच्यामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. ओके. त्यासोबत एक प्रश्न आहे की स्टेम सेल बद्दल तुमचं काय मत आहे? स्टेम सेल डोनेशन याची नेमकी प्रक्रिया कशी होते
आणि स्टेम सेल बद्दलची माहिती सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा. स्टेम सेल डोनेशनमध्ये आपण आपल्या देशात हिमॅटोपोएटिक स्टेम सेल कलेक्ट करतो. म्हणजे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स हे असे सेल्स आहेत जे आपले शरीरात किंवा रक्तामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशी जे सेल्स बनवतात त्यांना म्हणतो आपण स्टेम सेल्स. म्हणजे लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्या पेशी ज्या सेल्सपासून बनतात त्याला म्हणतो आपण स्टेम सेल्स. आणि हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स कारण की त्या रक्तातले पेशी बनवतात म्हणून. तर ती प्रक्रिया जी आहे ती आपण डोनर्सवरती करतो. आणि ते कसं असतं, जेव्हा आपण एखाद्या पेशंटचं ट्रान्सप्लांट प्लॅन करतो, जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपण ज्यांना म्हणतो, त्या पेशंट्सला कोणीतरी डोनर लागतं. जसं आपण रक्तासाठी डोनर्सला सांगतो, रक्तदात्यांना सांगतो की प्लीज तुम्ही रक्तदान करा, तसं ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा आपल्याला डोनर लागतात. आणि तेव्हा जे इच्छुक लोक असतात, व्यक्ती असतात, ते अशा डोनर रजिस्ट्रीज असतात. त्या डोनर रजिस्ट्रीजमध्ये ते स्वतःचं नाव नोंदवतात. तिथे त्यांचं HLA फिनोटायपिंग होतं, त्यांचं पूर्ण प्रोफाईल बनते. आणि मग त्यांना गरजेनुसार बोलवलं जातं की प्लीज तुम्ही असा पेशंट आहे, तुम्ही डोनेट करू शकाल का. तर ॲक्च्युली अवेअरनेस कमी आहे त्या मानाने, कारण की बरेचसे जे ट्रान्सप्लांट्स आहेत ते प्लॅन्ड असतात. डोनर मिळत नाही म्हणून ते पेंडिंग असतात. तर मग स्टेम सेल डोनर्सची पण फार गरज आहे आपल्या देशांमध्ये. अजून एक प्रश्न आहे, तर सुहास नाईक बोलताय जळगाववरून. सुहासजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मी असं विचारत होतो, मी आहे ज्येष्ठ नागरिक. तर खानदेशमध्ये ब्लड बँक म्हणजे रक्त डोनेट करण्याचा खूप म्हणजे चालता कार्यक्रम. मी आज जर समजा डोनेट रक्त दिलं, पुन्हा परत 8 दिवसांनी रक्त दिलं तर चालतं का? माझं वय हे 66 आहे. रक्त द्यायची खूप इच्छा असते, मला ब्लड द्यायची खूप इच्छा असते. धन्यवाद. काय सांगाल? तुमची जी तुमची इच्छा आहे त्याचा आम्ही सगळे रिस्पेक्ट करतो. परंतु कायद्यानुसार असं आहे की 65व्या वर्षाच्या वर जे व्यक्ती असतात ते रक्तदान करू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे जेव्हा एक व्यक्ती रक्तदान करतो तर स्त्रियांमध्ये असं आहे की तुम्ही दर 4 महिन्यानंतर रक्तदान करू शकता. 2 रक्तदानांच्या मध्ये 4 महिन्यांचा गॅप असणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये हा गॅप थोडासा कमी आहे. दर 3 महिन्याला तुम्ही रक्तदान करू शकता. बरं, आपण स्वतः रक्ताचे दान करू शकतो का? रक्तदाते होऊ शकतो का? म्हणजे ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्युजन बद्दल तुमचं काय मत आहे? हे शक्य आहे. जेव्हा तुमचे हिमोग्लोबिन लेवल, म्हणजे हे कोणत्या लोकांमध्ये केलं जातं हे मी तुम्हाला सांगते की तुमचे हिमोग्लोबिन साधारणपणे चांगलं आहे, तुम्हाला कोणतेच व्याधी नाही आहे, म्हणजे हार्ट डिसीजेस नाही आहे, मेजर असं काही इश्यूज नाही आहेत, रेस्पिरेटरीचे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. आणि मग तुम्हाला एखादी प्लॅन्ड सर्जरी आहे किंवा मग तुमचा ब्लड ग्रुपसुद्धा रेअर आहे जो मिळणं तुम्हाला मुश्किल आहे. आता तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे परंतु त्या सर्जरीमध्ये तुम्हाला रक्तस्राव होऊ शकतो, तुम्हाला ब्लड चढवावं लागू शकतं. तर मग तुम्ही प्लॅन करून स्वतःचं ब्लड जे आहे ते डिपॉझिट करून ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला स्वतःचंच रक्त चढवलं जाईल. हे अजून एका ठिकाणी याचा उपयोग असा आहे की जे रिमोट एरियाजमध्ये ब्लड बँक्स आहे जिथे स्टॉक शक्यतोवर कमी असतो, तर मग इथे तिथे धावपळ करण्यापेक्षा आपण हा पर्याय निवडू शकतो. नक्कीच. आपण रक्तदानविषयी किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनविषयी बरीचशी माहिती मॅडमकडून घेतली आहे. त्यासोबत मॅडम, माझा पुढचा प्रश्न हे तुमच्या फील्डशी संबंधित आहेच की रक्त कमी असण्याचे कारण कुठले आहे? की ॲनिमिया कोणाला आहे तर बरेचसे आपण आयर्न डिफिशियन्सी, B12 डिफिशियन्सी असं बरेचदा ऐकतो. तर यामध्ये तुमचं काय मत आहे की कुठल्या प्रकारचे ॲनिमिया असतात, म्हणजे याच्यात रक्त कमी असण्याचे कारणे कुठली आहे? आपल्या देशामध्ये रक्त कमी असण्याचे म्हणजे अनिमिया असण्याचे कारण हे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहे, जास्त करून तीच बघितली जाते. कारण की त्याला आपण आयर्न डेफिशियन्सी अनिमिया म्हणतो, कधी B12 डेफिशियन्सी असते, म्हणजे हे न्यूट्रिशनल अनिमियाज आहे, कधी फॉलिक डेफिशियन्सी असते.
तर मग ह्या डेफिशियन्सीशी जे रिलेटेड अनिमियाज आहेत हे जास्ती करून आहे आपल्या देशामध्ये. दुसरं आपण जे डिस्कस केलं की थॅलेसेमियासारखे आजार आहे जे ॲक्च्युली जेनेटिक डिसऑर्डर्स आहे. शरीर रक्त बनवतं आहे परंतु ते काही कामाचं नाही आहे, म्हणून रक्तपेशी नष्ट होत आहेत, बाहेरून रक्त चढवावं लागतं आहे. तर असा एक थॅलेसेमिया झाला, सिकल सेल अनिमिया झाला. अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे अनिमिया असू शकतो. आता अजून दुसरी कारणं बघायचे झाले तर मॅलिग्नन्सीज आहेत, काही कॅन्सर्स आहेत जसे अप्लास्टिक अनिमियासारखा आहे, प्युअर रेड सेल अनिमियासारखा आहे. तर ह्या केसेसमध्ये सुद्धा तुमचे जे रक्तपेशी आहेत ते तयारच होत नाही आहेत. तर मग त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कॅन्सरसारखे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनिमिया आपल्याला आढळतो. अजून एक गोष्ट म्हणजे अनिमिया ऑफ क्रॉनिक डिसीजेस. जे क्रॉनिक डिसीजेस असतात त्या केसमध्ये पण आपला आयर्न स्टोर्स फार कमी असतात आणि आपल्याला सतत अनिमिया असतो. तर हे काही कारणं आहेत. नक्कीच प्रेग्नन्सी आहे, हेमोलायटिक आहे. हां, ते त्या व्यतिरिक्त दुसरे कारणं पण आहेत की तुम्हाला ब्लड लॉस झाला आहे, हेमरेज झाला आहे. तर मग हे ॲक्यूट कॉजेस आहे की तुमचं अनिमिया रक्तस्राव झालेला आहे आणि मग तुम्हाला अनिमिया आहे. पण ही कारणं कशी तुम्हाला ट्रान्झियंट आहे, थोड्या वेळासाठीच असतं. रक्त चढवलं की परत तुमचं नॉर्मल होऊ शकतं हिमोग्लोबिन. आपल्याला अजून एक फोन होतोय. रमेश उगळे बोलतायत पालघरवरून. रमेशजी तुमचा प्रश्न विचारा. रमेशजी प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, मी रमेश उगळे बोलतोय पालघरवरून. माझा प्रश्न असा आहे की एक सशक्त मनुष्य त्याच्या जीवनामध्ये किती वेळा रक्तदान करू शकतो, आणि दुसरं असं की रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताची क्वालिटी ही किती काळपर्यंत टिकून राहू शकते. धन्यवाद. तर चांगला प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की 18 ते 65व्या वर्षापर्यंत तुम्ही जर नियमितपणे रक्तदान करत असाल, म्हणजे दर 3 महिन्याला, जर पुरुष असाल तर दर 3 महिन्याला, स्त्री असाल तर दर 4 महिन्याला, तर 18 ते 65व्या वर्षापर्यंत जितकं रक्तदान होऊ शकतं, म्हणजे मी आतापर्यंत जवळजवळ 105 वेळा रक्तदान केलेली लोकंसुद्धा पाहिलेली आहेत. तर हे शक्य आहे जर तुम्ही नियमितपणे करत असाल तर. दुसरी गोष्ट ती क्वालिटीचं, जसं मला समजलं की तुम्ही त्याची शेल्फ लाईफबद्दल विचारत आहात. तर ते असं आहे की साधारण भाषेत म्हणायचं झालं तर एक्सपायरी. तर लाल पेशी, जसं रक्तदान केल्याच्या नंतर आपण 3 वेगवेगळ्या घटकांमध्ये आपण रक्ताचं विभाजन करतो. म्हणजे लाल पेशी झाल्या, प्लेटलेट झाले आणि प्लाझ्मा झाला. तिघांची शेल्फ लाईफ जी असते, एक्सपायरी जी असते ती वेगवेगळी असते. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आपण बनवतो, म्हणजे प्लाझ्मा आपण फ्रीज करून ठेवतो आणि हवा तेव्हा थॉ करून लिक्विड स्टेजमध्ये आणून आपण तो यूज करतो. तर ते 1 वर्ष त्याची शेल्फ लाईफ आहे. जे प्लेटलेट्स आहे त्यांची शेल्फ लाईफ फार कमी असते, 5 दिवसांची असते फक्त. आणि जे लाल पेशी आहे त्याची 35 किंवा 42, म्हणजे आपण कोणत्या प्रकारची बॅग यूज करतो आहे त्यावरती डिपेंड करतं की त्याच्यात काही ॲडिटिव्ह सोल्युशन जर असेल तर तिची शेल्फ लाईफ ही असते ती वाढते, 42 दिवसांची होते अथवा ती 35 दिवसांची असू शकते. नक्कीच आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहता तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर प्रीती पाटील मॅडमसोबत. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण ब्लड डोनेशनबद्दल, रक्तदानबद्दल तुमच्याकडून ऐकला. आता ब्लड ट्रान्सफ्युजनचे नेमके क्रायटेरिया कुठले असतात, आणि सविस्तर नाही पण संक्षिप्तमध्ये कुठले रिॲक्शन्स होऊ शकतात, काय अडचणी येतात ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये ते आम्हाला सांगा. ब्लड ट्रान्सफ्युजनचे जर आपण क्रायटेरियाज बघितले तर ते औषध आणि अन्न प्रशासन जे आहे, फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, यांचे जे निकष आहे त्यानुसार त्याचे क्रायटेरियाज ठरतात. साधारणपणे जसं आपण सांगितलं की 18 ते 65 वर्ष झालं, हिमोग्लोबिन 12.5 असायला पाहिजे, तुमचं वजन जे आहे ते किमान 45 किलो असलं पाहिजे जर तुम्ही 350 ml ची बॅग जर आपण डोनेट करत आहोत तर. जर 450 ml आपण डोनेट करत आहोत तर किमान 55 किलो हे वजन असायला पाहिजे. परत काही आजार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रक्तदान अजिबात करू शकत नाही, जसं कॅन्सर झाले, हेपॅटायटिस बी झाला, असे काही आजार आहे. टॅटू वगैरे जर तुम्ही करत असाल तर, किंवा मग तुम्हाला कुत्रा वगैरे चावला असेल तर मग 1 वर्षासाठी तुम्ही डेफर होऊन जातात, म्हणजे रक्तदान करू शकत नाही. तर असे अनेक क्रायटेरियाज आहेत. त्याच्यासाठी आपण वैद्यकीय तपासणी करत असतो, ही सर्व हिस्ट्री विचारत असतो
की तुम्हाला नेमका काही व्याधी आहे का, म्हणजे डायबिटीज आहे का, BP शुगर काही आहे का, त्या हिशोबाने ते क्रायटेरियाज चेंज होतात आणि मग आपण ठरवतो की तो व्यक्ती रक्तदान करू शकतो की नाही. दुसरा प्रश्न तुमचा असा झाला की डोनर्समध्ये काही रिॲक्शन्स येतात का, तर मग हो, डोनर्समध्ये काही रिॲक्शन्स येतात. तर ते कसे, म्हणजे जे पहिल्यांदा डोनेट करायला येतात, रक्तदानासाठी येतात, तर त्यांना भीती असते. त्याच्यामुळे तशा पॉप्युलेशनमध्ये आपल्याला वेसोवेगल रिॲक्शन दिसू शकतात, म्हणजे भोवळ येणे, चक्करसारखं येणे, घाम सुटणे, हे सगळ्या रिॲक्शन्स येऊ शकतात. परंतु आपण त्या वेल मॅनेजेबलसुद्धा आहे. आपण त्यांना अश्युअर करतो की घाबरू नका, काही त्रास होणार नाही, भरपूर पाणी प्यायला देतो. आणि त्याच्यासाठीच आपण जेव्हाही एखादी व्यक्ती रक्तकेंद्रावरती रक्तदान करायला येते तर पहिले आपण त्याला बसून कम्फर्टेबल करतो, त्याचा BP बघतो की BP व्यवस्थित रेंजमध्ये आहे की नाही, आणि आपण त्याला पाणी प्यायला देतो सर्वात पहिले. अजून एक गोष्ट अशी आहे की काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक रक्तदात्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे रक्तदान करण्याच्या आधी, की जेव्हा तुम्ही ब्लड डोनेशन करायला जाताय तर तुम्ही उपाशीपोटी जाऊ नका, कारण की तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, मळमळ होऊ शकते, चक्कर येऊ शकते. तर मग त्यासाठी कमीत कमी 4 तासामध्ये तुम्ही हलका आहार तरी घेतलेला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, कारण की तुमचा व्हॉल्यूम लॉस होतोय 350 ml. आपण त्यासाठी पाणीसुद्धा प्यायला देतो, तो भरून निघतो, पण हे अगदी जी रिॲक्शन असते ती काही सेकंदासाठी असते, ज्याच्यामुळे डोनर घाबरू शकतो. तर असे काही गोष्टी आहेत ज्या होऊ शकतात. आपल्याला अजून एक फोन येतोय. शेषराव घाटोळे अकोल्यावरून बोलताय. शेषरावजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. हा, प्रश्न विचारा. नमस्कार, मी नमस्कार. शेषराव घाटोळे अकोल्यावरून बोलतो. नमस्कार. रक्तदानाची संकल्पना कोणी अंमलात आणली आणि कधी अंमलात आणली? ॲक्च्युली रक्त जे आहे ते पहिलं जे रक्तसंक्रमण झालं होतं ते कुत्र्यांमध्ये झालं होतं परदेशामध्ये. मग त्याच्यानंतर हळूहळू आपण ते माणसांमध्ये आणायला स्टार्ट केली. मग मेंढीचं रक्त चढवण्यात आलं, मग नंतर माणसांचं रक्त चढवण्यात आलं. तर असं आपण हळूहळू एव्होल्युशन झालेलं आहे त्या क्षेत्रामध्ये. पहिली ब्लड बँक जी होती ती आपल्या देशामध्ये, ती कोलकातामध्ये स्थापित झाली होती वर्ल्ड वॉरच्या टायमाला. तर अशी ती हिस्ट्री आहे. धन्यवाद. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही ट्रान्सफ्युजन मेडिसिन या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहात, तर त्यामध्ये असताना असे कुठले अनुभव आहेत जे तुम्हाला प्रेक्षकांसाठी सांगायला आवडेल? असा कुठला एक अनुभव जो ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये असताना तुम्हाला वाटलं की हे खरं तर खूप चांगला अनुभव आहे, ते शेअर करण्यासाठी तुम्हाला आवडेल? हां, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण आज ज्या विषयावर आपण बोलतो आहे की रक्तदान केलं पाहिजे, आपण नेहमी लोकांना प्रेरित करत राहतो करा. कारण असं आहे की रक्त केंद्रामध्ये साठा नियमित राहणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं नाही आहे की आत्ता मला गरज आहे तर मग आता मी पटकन कोणाला सांगेल, ती व्यक्ती येऊन डोनेट करेल आणि मग माझ्या पेशंटला ते अवेलेबल होईल, हे असं नसतं. जेव्हा तुम्ही रक्तदान करतात त्याच्यावर काही प्रोसेस होते. सर्वात पहिले तर ते कॉम्पोनंट्समध्ये डिवाईड होतं. सायमल्टेनियसली त्याच्यासोबतच टेस्टिंग्स होत राहतात, त्याला एक थोडासा टाईम पिरियड लागतो आणि त्या टेस्टिंग्स क्लिअर झाल्याच्या नंतरच रक्त जे आहे ते आपल्या स्टॉकवरती येतं. तर हे असं शक्य नाही आहे की आता मला एमर्जन्सी आहे तर पटकन मी कोणाला तरी सांगतो आणि मग माझा पेशंट OTमध्ये आहे तर मग हे असं नाही आहे, असं होत नाही. म्हणून त्याला टाईम लागतोच लागतो. म्हणून आपण नेहमी लोकांना सांगतो की प्लीज पुढे ह्या, डोनेट करा. आणि रक्तकेंद्राला नेहमी काळजी असते की आपला जो साठा आहे तो नियमित कसा राहील, कारण एमर्जन्सीजमध्ये आपल्याकडे थांबायला अजिबात वेळ नसतो. दुसरी गोष्ट जी आहे ती मी ऑब्झर्व केली आहे जेव्हा मी एका थॅलेसेमिया डे केअर सेंटरमध्ये काम करत होते तेव्हा. तर असं आहे की कॅरियर जे आहेत तर त्यांच्याविषयी मला थोडंसं अजून बोलायचं आहे की खूप म्हणजे आपला देश प्रगती करतो आहे, हे सर्व ठीक आहे, पण अजूनही अवेअरनेस तितकासा नाही आहे. कारण की बरेचदा लोकांना माहीत नसतं की ते स्वतः कॅरियर आहेत. तर अशा लोकांनी नेहमी म्हणजे स्वतःचं पहिले स्टेटस चेक करा की तुम्ही कॅरियर आहात का.
बऱ्याचशा ठिकाणी असं मास स्क्रीनिंग होतं, तिथे जाऊन पार्टिसिपेट करा, अजिबात कंटाळा करू नका. नसेल तर स्वतःचं इंडिव्हिज्युअल लेवलला स्टेटस चेक करा. तुमच्या ओळखी जी कोणी व्यक्ती म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर त्यांना सांगा की फॅमिली पूर्ण स्क्रीन करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्ही कुंडली जुळवता, की ती कुंडली जुळवण्यापेक्षा किंवा ती जुळवणं चांगलीही गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट मात्र चेक करा की समोरची व्यक्ती कॅरियर आहे का. कारण की त्यानंतर एकदा का तुमचं लग्न झालं तर मग परत मागे हटणं असं नसतं, तर मग आणि पुढे तो त्रास तुमच्या मुलांमध्ये सुद्धा होऊ शकतो. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की स्वतःचं कॅरियर स्टेटस बघा, तुमच्या जोडीदाराचं कॅरियर स्टेटस बघा आणि मग त्यानंतर तुम्ही रक्तदान करा. कारण बऱ्याच लोकांना मुलं झाल्यावर त्यांना हे आजार झाल्यावर मग त्यांना पश्चाताप होतो. पश्चाताप झालेली बरीचशी लोकं मी पाहिलेली आहे की त्यांना असं वाटतं की अरे आम्हाला हे माहीत नव्हतं, असं सुद्धा मी पाहिलेलं आहे. तर हे काही अनुभव आहे. अजून एक अनुभव सांगायचा झाला असा तर जसं थॅलेसेमियाची जी मुलं असतात की त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ती मुलं फार लहान असतात. म्हणजे अगदी खेळणी मागण्याचं जे वय असतं मुलांचं, त्या वयामध्ये मुलं येऊन म्हणतात की आम्हाला आज ब्लड मिळेल का, आज मॅच्ड ब्लड मिळेल का. तर ही जी गोष्ट असते ती फार मनाला लागणारी असते. तर त्यासाठी त्यांचा विचार करून तुम्ही वेळ काढून रक्तदान करावं असं तरी मला वाटतं. म्हणजे आपलं अजून जे सिस्टम आहे ते अजून स्ट्रॉंग झालं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम आपल्याला एक फोन येतोय. बाळासाहेब नाईक बोलतायत इंदापूरवरून. बाळासाहेबजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, हा मी बाळासाहेब नाईक बोलतो इंदापूरवरून. हॅलो हा, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा हा, आवाज माझा आमच्यापर्यंत प्रश्न येतोय. असा आहे की प्रौढ माणसाचं रक्त लहान मुलांना चालतं का? बरं, धन्यवाद. प्रौढ म्हणजे 18 वर्षाच्या वरती जी लोक असतात साधारणपणे ती रक्तदान करतात आणि त्यांचं रक्त आपण लहान मुलांमध्ये चढवू शकतो. तर चालतं त्यांना. लहान मुलांमध्ये असं असतं की वजनाप्रमाणे आपण रक्त चढवत असतो, त्यांच्यासाठी असं वेगळं काही रक्त नसतं. तर त्यांना साधारणपणे जे 10 ते 15 ml पर kg प्रमाणे जे रक्त चढवण्यात येतं त्याची क्वांटिटी कमी असते. रक्त तेच असतं, शेवटी माणसाचं रक्त तर सेमच असतं. ब्लड ग्रुप मॅच करून आपण. हां, ऑफकोर्स. अजून एक गोष्ट मला ती सांगायची आहे इथे की जे रक्त असतं आपण अशी संकल्पना आहे की ए ग्रुप आहे तर एला आपण ए ब्लड दिलं तर चालेल, बीला बी दिलं तर चालेल, ए पॉझिटिव्ह आहे तर ए पॉझिटिव्ह देऊन टाका. पण इतकं सोपं हे नसतं. कोणतंही युनिट जेव्हा आपण इश्यू करतो पेशंटला तर त्याच्या आधी पेशंटचे सॅम्पल आणि डोनरचं सॅम्पल हे आपण मॅच करतो. म्हणजे डोनरचे लाल पेशी आणि पेशंटचं सिरम हे आपण मॅच करतो आणि ते जर कंपॅटिबल असेल तरच आपण इश्यू करतो. हे प्रत्येक युनिटसाठी केलं जातं, म्हणजे प्रत्येक बॅगसाठी केलं जातं. तर असं ए पॉझिटिव्हला ए पॉझिटिव्ह दिलं असं चालतं, इतकं सोपं नसतं हे. म्हणजे युनिव्हर्सल डोनर जे आपल्याला म्हणतो ओ पॉझिटिव्ह आहे आणि रेसिपियंट ए बी. हो, लाल पेशीच्या बाबतीत आणि प्लाझ्माच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. ते मला इथे हायलाईट करायचं आहे की जर तुम्ही लाल पेशींची गोष्ट करत असाल तर लाल पेशी जे असतात ए वरती ए अँटीजन असतो, बी वरती बी अँटीजन असतो, तर ए बी वरती ए बी अँटीजन असतो. म्हणजे दोन्हीही अँटीजन्स असतात. तर जो ए बी हा ब्लड ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये एचा पण लाल पेशी चालतात, बीचे पण लाल पेशी चालतात आणि ओ तर सगळ्यांनाच चालतं. तर ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे, ए बी हा युनिव्हर्सल रेसिपियंट आहे. परंतु जे पांढरा द्रव पदार्थ आहे आपला प्लाझ्मा आहे, तर प्लाझ्माचं असं असतं की ए बीचा जो प्लाझ्मा असतो तो न्यूट्रल प्लाझ्मा म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये जे अँटीबॉडीज आहेत ते नसतात. त्याच्यामुळे ए बीचा जो प्लाझ्मा आहे तो युनिव्हर्सल डोनर प्लाझ्मा आहे, युनिव्हर्सल रेसिपियंट नाही आहे. आणि ओचा जो प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये एकही अँटीबॉडी नसते, अँटी ए पण नसते आणि अँटी बी. ओचा जो आहे अँटी ए पण असते आणि अँटी बी पण असते. तर मग तो जो प्लाझ्मा आहे तो सगळ्यांना चालत नाही. म्हणजे लाल पेशीमध्ये जरा वेगळं आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट प्लाझ्मामध्ये आहे.
तुम्ही बऱ्याचशा आजारांचा उल्लेख केला, त्यात थॅलेसेमिया होतं, सिकल सेल ॲनिमिया होतं, ते बरेचसे पेशंट आपण प्रॅक्टिसमध्ये बघतोच. सिकल सेल ॲनिमियाचे तर आपण हेमिप्लेजिया प्रेझेंट झालेले बघतो. तर असे कुठले आजार आहेत त्याच्याशी तुम्ही डील करतात, संक्षिप्तमध्ये आम्हाला सांगा. तसं जर अजून रक्त कुठले? केंद्र जर पाहिलं तर ते सगळ्याच आजारांशी डील करतं. रक्त केंद्राची गरज ही सर्व डिपार्टमेंट्सला लागते. म्हणजे रक्त आपण सर्जरीजमध्ये पण देतो, ऑब्स्टेटिक्सच्या पेशंटमध्ये पण देतो, पिडियाट्रिक्समध्ये पण देतो, मेडिसिनमध्ये पण देतो. तर असं कोणतं डिपार्टमेंट नाही आहे जिथे जिथे रक्त चढवण्याची गरज असते तिथे तिथे आपण रक्त देतो. नक्कीच. हां. मॅडम, जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी संक्षिप्तमध्ये तुम्ही काय सांगाल रक्तदान काळाची गरज याविषयी? रक्तदान ही काळाची गरज आहे आणि युवा पिढीसाठी माझा एक संदेश आहे की युवा पिढी ही जी हेल्दी असते, ॲक्टिव्ह असते, सशक्त असते, त्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे. आणि तसं तर रक्तदानासाठी काही निमित्ताची गरज नसते. ते तर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही नियमितपणे करू शकता आणि केलंही पाहिजे. परंतु जर सुरुवात करायची झाली तर तुम्ही कशी करायची की एखाद्याचा बड्डे आहे, तुमचा स्वतःचा बड्डे आहे, तुमच्या घरी कोणाचा तरी बड्डे आहे, तर मग त्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा बड्डे आहे, तुम्ही रक्तदान करू शकतात. अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की जेव्हा एखादं मूल म्हणजे अर्थातच 18 वर्षांच्या वरती, तर ते जेव्हा रक्तदान करतात बड्डेच्या दिवशी, तेव्हा आईवडिलांना असं वाटतं की अरे स्वतःचं रक्त कमी कसं करायचं, आज वाढदिवस आहे तुझा. तर मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपलं शरीर जे आहे ते नवीन पेशी बनवतं, त्याला चालना मिळते. सो इट्स अ साईन ऑफ ग्रोथ. उलट तुम्ही बड्डेच्या दिवशी रक्तदान केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर त्यासोबत तुमचे दूरदर्शन वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.